शेतकरी मित्रांनो, शेळीपालन करताना सर्वप्रथम चारा पिकांचे नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठीच हा संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पहा. चॅनेल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. शेळीपालन करताना चारा पिकाचे नियोजन कसे करावे? 1. प्रत्येक हंगामी एकदल चारा पिकाची पेरणी एका वेळी 10 गुंठे 15 दिवसाच्या अंतराने करावी. म्हणजे सकस चारा पुरवठा वर्षभर नियमित पुरवठा होऊ शकतो. 2. पेरणीपूर्वी टणक बियाणे कोमट पाण्यात बुडवून घ्यावे किंवा थंड पाण्यात रात्री भिजवून ठेवावे. 3. चारा पिकासाठी शिफारस केलेले संपूर्ण शेणखत स्फुरद पालाश व 50% नत्र पेरणीपूर्वी जमिनीत मिसळावे व उरलेले नत्र पेरणी 5 आठवड्यांनी जमिनीत मिसळावे. 4. हंगामी चारा पिकाची दुसरी तिसरी कापणी शक्य असल्यास अशा प्रत्येकी कापणीसाठी 20 ते 25 किलो नत्र द्यावे. परंतु दुसऱ्या व तिसऱ्या कापणीचे चारा उत्पादन पहिल्या कापणीपेक्षा 25 ते 30% कमी मिळते. 5. बहुवार्षिक चारा पिकाला शेणखत व रासायनिक खताची मात्रा खुरपणीपूर्वी द्यावी. परंतु लसूण घासाच्या पिकाला दरवर्षी हेक्टरी 200 किलो खुरपणीपूर्वी द्यावे व तिसऱ्या वर्षी उन्हाळी हंगामात मे महिन्यात बियाणे उत्पादनासाठी पीक आरक्षित करावे. 6. हिवाळ्याचा थंडीच्या दिवसात द्विदल बहुवार्षिक चारा पिकांचे उत्पादन समाधानकारक मिळत नाही. अशा वेळी 2 ओळीमध्ये चवळी, मका, हंगामी पीक घ्यावे. त्यामुळे चारा पिकाचे हेक्टरी उत्पादन वाढते. 7. मका, ज्वारी, चवळी पीक स्वतंत्र घेण्यापेक्षा मका अधिक चवळी, चवळी अधिक ज्वारी, बरसीम ओट, हेप हायब्रिड बरसीम अशी मिश्र पिके घ्यावीत. त्यामुळे चारा उत्पादन 10 ते 20% अधिक मिळते. जमिनीचा पोत सुधारतो. शेळ्यांचा दैनंदिन आहार सुद्धा संतुलित करण्यास मदत होते. 8. खरीप व रब्बी हंगामात नैसर्गिक चारा पिकांचे उत्पादन भरपूर मिळते. अशा वेळी गरजेपेक्षा अधिक हिरवा चारा, ज्वारी, ओट, बरसीम वाळवून साठवून ठेवावा व मका, बाजरी, ओट पासून मुरघास तयार करावा व साठविलेला, वाळवलेला व मुरघास चारा उन्हाळी हंगामात चारा टंचाईच्या काळात वापरावा. 9. चारा पिकांची झाडे शेवरी, हादगा, सुबाबूळ इत्यादी शेताच्या बांधावर कुंपणाच्या बाजूला किंवा गोठ्याच्या जवळ लागवड करावी व त्याचा पाला शेळ्यांच्या आहारात वापरावा. 10. वाळलेला चारा किंवा धान्य पिकांचे अवशेष प्रक्रिया करूनच शेळ्यांचा आहारात वापरावे. शेळ्यांसाठी झाडपाला व्यवस्थापन. शेळ्या व मेंढ्या यांच्यामधील फरक पाहिला असेल. मेंढ्यांच्या माना नेहमी खाली व शेळ्यांच्या वरती असतात. यावरून स्पष्ट दिसते की शेळ्यांना झाडपाला जास्त आवडतो. अशा प्रकारच्या शेळ्यांच्या आवडी निवडी लक्षात घेऊन चारा देणाऱ्या झाडांची लागवड शेतात करावी. पाण्याची कमतरता असणाऱ्या हलक्या जमिनी असणाऱ्या भागामध्ये झाडपाल्याचे उत्पादन घेणे खूपच फायदेशीर दिसून येत आहे. दुष्काळी परिस्थितीत झाडपाल्याच्या मदतीने शेळी पालन करून चांगले उत्पन्न मिळत असल्याने शेतकरी याकडे मोठ्या प्रमाणात वळत आहेत. झाडपाल्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण तुलनेने जास्त असल्याने शेळी उत्पादनामध्ये याचा खूप फायदा होताना दिसून येत आहे. 1. सुबाबूळ. मित्रांनो, सुबाबुळीच्या चाऱ्यात प्रथिने 20 ते 22% पर्यंत असतात. हा चारा शेळ्या आवडीने खातात. सुबाबुळीच्या कावळ्या पाल्यात मायमोसिन नावाचा घटक असल्याने तो शेळ्यांना घातक असू शकतो. सुबाबूळची लागवड खरीप हंगामात 5-2 फूट अंतरावर करावी. पहिली कापणी जमिनीपासून 1.5 फूट वर करावी. दुसऱ्या कापणीला 3 ते 4 फाटे 1 फूट अंतर ठेवून कापावे व नंतर या फाट्यांना येणाऱ्या फुटव्यांचे नेहमीसाठी उत्पादन घ्यावे. 2. बाभूळ. महाराष्ट्रात दऱ्याखोऱ्यात डोंगर माथ्यावर बाभळीची झाडे बऱ्याच प्रमाणात आढळतात. बाभळीचा पाला शेळ्यांना फार आवडतो. त्याचबरोबर बाभळीच्या शेंगाही खातात. 3. अंजन. अंजनाच्या झाडापासून वर्षभर हिरवा चारा मिळू शकतो.
अंजनाचा पाला वाळवून सुद्धा शेळ्यांच्या चाऱ्याची गरज भागविता येते. 4. बोर. बोरीचा पाला शेळ्या खातात. हा चारा पौष्टिक असल्याने शेळ्यांची वाढ चांगली होते. 1. हिरवा चारा. शेळीपालन व्यवसायात हिरव्या चाऱ्याला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. हिरव्या चाऱ्यामुळे शेळ्यांची करडांची वाढ अतिशय जोमाने होत असते. तसेच उत्पादन खर्चातही कपात करता येते. म्हणून शेळीपालन व्यवसाय करायचा असेल तर हिरव्या चाऱ्याची व्यवस्था करणे अतिशय महत्त्वाचे असते. हिरव्या चाऱ्यामुळे आवश्यक असणारे जीवनसत्व शेळ्यांना उपलब्ध होत असते. तर शेतकरी मित्रांनो, ही होती आजच्या व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण माहिती, जी आपण मराठीतून या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिली. आवडली तर नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.